पेट्रोल डिझेलच्या दरवाढीनं सामान्य नागरिक त्रस्त झाले। आधीच महागाईचा भडका, त्यात इंधनाचे दर वाढलेत। आर्थिक फटका सहन करण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे। नागरिकांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिली आहे। नाशिकमधील पेट्रोल पंपांवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे। पाहूया। मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये तब्बल 3 रुपयांची वाढ झालेली आहे। नाशिकमध्ये देखील आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये जवळपास 3 ते 3.25 रुपयांची वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते आहे। अति जास्त प्रमाणात आहे। सामान्य नागरिकांना न परवडणारी आहे। नोकरपेशा लोकांना तर अजिबात नाही आहे। तर गरीब कुटुंबांनी कसं वापरायचं? पैशांचा फटका बसेल, बाकी काही होणार नाही। आणि आता पेट्रोल म्हणजे गाडी चालवायची कशी, एवढं महाग झालं आहे तर पेट्रोल। आर्थिक गोष्टीचा सर्वच परिणाम होणार आहे। या गोष्टीचा आर्थिक गोष्टीवर आपण सर्वसामान्याला हे भोगावंच लागणार आहे, कारण याच्यावर तर काही करू शकत नाही सरकार। ते वाढवतात, आपल्याला ते सहन करावंच लागतं आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।